बघायला मिळते. टॉस जिंकलाय वीर तानाजी पारगाव संघानं प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि प्रथम बॅटिंग मध्ये आपण बघतायत आर्ची वॉरियर्स सचिन घरत पहिलं षटक घेऊन या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळत आहेत. अमोल आणि सुदर्शनी जोडी मैदानाच्या आतमध्ये सचिन घरत पहिला चेंडू बाकपटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न थोडासा फ्लाय स्लिपला चेंडू कॅरी झाला होता. डॉट बॉल इथे बघायला मिळतोय. सचिन संघाचा एक आधारस्तंभ गोलंदाज मागच्या मॅच मध्ये ज्यांनी सुंदर गोलंदाजी साकारलेली आहे. सचिन पुनश्च तयार होताना गोलंदाजी ट्रॅकवर दुसरा चेंडू घेऊन बागपुटला जाऊन जागा बनवण्याचा प्रयत्न आहे अमोल यांचा. यश मात्र मिळत नाहीये. डॉट बॉल बघायला मिळतोय. एक गॅप शोधण्याच्या प्रयत्नामध्ये थोडासा पॉपिंग क्रीज ट्रिप मध्ये जाताना कव्हर्स सुपर कव्हर्स एक्स्ट्रा कव्हर्सला खेळण्याचा त्यांचा प्रयत्न होता, परंतु सचिन घरत चांगली गोलंदाजी साकारताना आपण बघतायत. उत्कृष्ट दिशा टप्प्यामध्ये गोलंदाजी. या वेळेला आपण बघताय सेल मध्ये कन्वर्ट झालाय आणि पहिला धक्का लागताना अमोल माघारी परततोय. आउट. संजीवमान संजित येतोय. संजित पाटील. गोलंदाजी ट्रॅकवर आपण सचिनला बघतोय. अप्रतिम लेंथ इन लाईन. वीर तानाजी पारगाव संघाचा फ्रंट लाईन गोलंदाज जबरदस्त गोलंदाजी हाताळताना. चेंडू क्रमांक 3. ऑन साइडला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल बघायला मिळतोय. 4 चेंडूंचा खेळ संपलाय आणि इथून मात्र कुठल्याही प्रकारे आर्ची वॉरियर संघाचा स्कोर स्टार्ट झाला नाहीये. त्याचं मागचं कारण सचिन यांची उत्कृष्ट आणि अप्रतिम लेंथ लाईन मेंटेन करणारी गोलंदाजी आपण बघतोय. 5वा चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर. उत्कृष्ट डिसिप्लिन, एक परफेक्ट एक्युरेसी. या वेळेला डॉट बॉल. मॅडन षटक हाताळला जाईल का, हा आता एक प्रश्न आहे. अप्रतिम अशी गोलंदाजी आपण बघतायत. प्रत्येक चेंडू नंतर आर्ची वॉरियर संघाकडे प्रेशर कन्वर्ट करताना गोलंदाज. चेंडूवरती ग्रीप फॉलो थ्रू चांगला आहे. रिलीज ऑफ द डिलिव्हरी मध्ये पूर्णतः 4 चेंडूवरती बघायला मिळतोय. फुटवर्क चांगला रीड करतोय. अंतिम चेंडू घेऊन मार्गस्थ होताना सचिन घरत. स्लॉट मध्ये चेंडू. शेवटच्या चेंडूवरती या ठिकाणी येतोय षटकार. धावसंख्या 6 या ठिकाणी बघायला मिळते. बंद कर बघू. पडलेच घेतो सौरभ. हे बंद कर, चालूच राहते. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय आणि धावा स्कोर कार्ड वरती 6.
दरम्यान न्यूमॅन गोलंदाजी ट्रॅकवर आपण आकाशला बघतोय. मागच्या मॅच मध्ये सुंदर गोलंदाजी आकाशनं, अप्रतिम गोलंदाजी हाताळली होती. तदनंतर आपण दुसऱ्या मॅच मध्ये बघतोय पुनश्च गोलंदाजी ट्रॅक व आकाश. त्याचा गेन वाढव भाऊ सौरभ. त्याचा गेन कोण? हा पुढील चेंडू हलकासा टर्न करण्याचा प्रयत्न, मिस टाइम शॉट, वेल जज आणि दुसरा धक्का लागताना फलंदाज आउट. साखरे गावाचं नाव गाजतोय साऱ्या महाराष्ट्रात. क्रिकेटचा हा सोहळा सजलाय साखरेच्या मैदानात. रुपेश पाटलांची मेहनत आणि आईचा आशीर्वाद. आई वीरा चषक घुमतोय क्रिकेटचा नाद. साखरेला जाऊ क्रिकेटचा थरार पाहू. त्याला साखरेला जाऊ क्रिकेटचा थरार पाहू. मिस्टर वेद यांच्याकडनं, आणि वेद या शब्दाचा अर्थच बोली आहे तो अनुभव, आणि आपला अनुभव खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी दाखवताना वेद उत्कृष्ट झेल आणि आकाशला एक अप्रतिम साथ देताना आर्ची वॉरियर संघाचा नवीन बॅटर जगदीश दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. समोर आकाश आहे. पुढील चेंडू अप्रतिम वेट केलं, वॉच केलं, त्याच्यानंतर कव्हर्सला खेळतायत. पुनश्च वेट चेंडूला फील्ड करेल. सिंगलने स्कोर कार्ड पुढे जाताना आपण बघतोय 7. चांगली गोलंदाजी सचिन घरतनं केली. त्यानंतर आकाशला गोलंदाजी ट्रॅकवर बोलवलंय. टप्प्यावरती नियंत्रण आहे. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण आणि तो निर्णय स्वीकारल्यानंतर डिसिप्लिन जो गोलंदाजीमध्ये बघायला मिळते, अनुशासन जे भन्नाट आहे पारगाव संघाचं. थोडंशे यावेळेला पॉपिन क्रीज मध्ये मागचा पाय ठेवत जागा बनवून कव्हर्स ला खेळण्याचा त्यांचा पावित्रा डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. कुठेतरी बॅकफुटला जाऊन जागा बनवण्याचा प्रयत्न आहे. आपण संजितला बघतोय. 4 चेंडू फेस करताना 6 धावा ज्यांच्या नावावरती आहेत. पुढील चेंडू यावेळेला ऑन साइड डाऊन दी ग्राउंड खेळला गेला. लॉंगचा खेळाडू खूप चांगल्या पद्धतीने फील्ड करत ऑन दी स्टंप चा थ्रो इथे बघायला मिळतोय. खेळाडू बघायला मिळाले. स्मिथ धावसंख्या 8 वरती पोहोचते. आकाश तरे चांगली गोलंदाजी. पुढील चेंडू लोअर फुल टॉस आणि इथे फटका जगदीशांचा पसलाय. क्लिअर करू शकलेले नाहीये. पंचांचा कॉल नो बॉल. नो बॉलचा कॉल आपण बघतायत पंचांकडनं. आणि इथे मात्र जगदीशांना जीवनदान मिळत आहे. चांगली संधी आहे. झेल केला होता. नो बॉल आहे. इथून तुम्हाला जी लाईफ मिळालंय त्या लाईफला एका चांगल्या इनिंग मध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्ही किती चांगल्या पद्धतीने आता पुढील वाटचाल करतायत. फ्रीचे संकेत आहेत. या वेळेला झेलची संधी आहे परंतु फ्री खराब थ्रो सोमनाथ यांच्याकडनं बघायला मिळतोय. धावसंख्या 2 ने आकार घेताना आपण बघतायत 11 वरती पोहोचलेत. 11 स्कोर कार्ड वरती 11 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटचा चेंडू सलग 2 चेंडूवरती 2 झेल उडाले होते. एक फ्री आणि एक नो बॉल. पुढचा चेंडू वेग होता. डाऊन द लेग स्टंप आहे. पंचांचे दोन्ही समांतर रेषेमध्ये एक्स्ट्राच्या रूपाने स्कोर कार्ड 12 वरती पोहोचले. अंतिम चेंडूंचा खेळ शेष आहे.
त्याच्यानंतर आजच्या दिवसातील एक अंतिम मॅच कडे आपण वळणार आहोत. एका बाजूने VK11 वायू संघ तर दुसऱ्या बाजूने गावदेवी नवसई ब अशी मॅच आपण बघणार आहोत. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे, इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. ऐकूया सॉन्ग आणि येऊया मॅच कडे. विभागातील नामवंत संघ एकविरा चषक मध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळतील. ओमसाई जलसारच्या विपक्ष जय महाराष्ट्र चिखलपाडा यांच्यामधला बॅटल. ओमकार बॉयज एडवन, रॉकी ग्रुप टेंबी खोडावे, चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द अगेन्स्ट श्री विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी आणि उज्ज्वल संघ मताने विपक्ष NCC सफाले मधला बॅटल आपण उद्याच्या दिवसामध्ये बघणार आहोत. दिग्गज संघ एक मोठी पर्वणी, पर्व 17व एकविरा चषक साखरेच्या या भव्य अशा प्रांगणामध्ये गोलंदाजीसाठी पुन्हा येत आहेत. मिस्टर सचिन 2 गडी बाद, 12 चेंडूंचा खेळ संपलाय. थोडस प्रेशर बहाडोली संघाकडे कन्वर्ट झालंय. आर्ची वॉरियर्स बहाडोली संघ टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना आपण बघतायत. 2 बॅटर्स, एका बाजूने जगदीश पाटील आणि संजित पाटील अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून आपण सचिन गरत यांना बघतोय. पहिला चेंडू, मिस्टाइम शॉट, सेफ झोन मध्ये ब्लँड होताना आपण बघताय. 2 धावा परिपूर्ण होतील. 14 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. टायमिंग तितकंच जुळलं नाहीये, गेर बदलणं गरजेचं आहे आर्ची वॉरियर संघाला. परंतु समोर सचिन सारखा एक गोलंदाज आहे ज्याच्याकडे डिसिप्लिन आहे, टप्प्यावरती नियंत्रण आहे आणि इन फॉर्म गोलंदाज म्हणून ज्या नावाची चर्चा आहे तो गोलंदाज सहजासहजी मोठे शॉट खेळू देत नाही, फलंदाजांना चांगलं फ्रीडम देत नाहीये. पुढील चेंडू 1 for 14 रन्स ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 2 विकेट. चेंडू क्रमांक 2. वाईड बॉलचा कॉल, एक्स्ट्राच्या रूपानं अतिरिक्त चेंडू हाताळला गेलाय. 15 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. ऑप्शनच्या थोडासा बाहेर होता, पडल्यानंतर थोडासा मध्ये येण्याचा प्रयत्न. एक चांगला कटर चेंडू इन स्विंग पद्धतीचा किंवा ज्याला आपण ऑफ कटर म्हणतो तो टाकण्याचा प्रयत्न होता. सचिन आपल्याला बघायला मिळतोय राईट मोर द विकेटचा मारा करताना. पुढील चेंडू 15 रन्स, 2 गडी बाद, 3रं षटक मार्गस्थ आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू, बॅक टू द बॉल ड्राईव्ह. आका चेंडूला फील्ड करतील त्याच्यावर एका धावेवरती सॅटिस्फाईड व्हावं लागतंय. 16 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. चांगली गोलंदाजी आहे, नियंत्रण, शिस्त सचिनच्या गोलंदाजीमध्ये दिसते. परंतु जगदीश समोर आहेत. तर वेळेनुसार रंग बदलणं, गेर बदलणं, स्कोर आपल्या स्कोर कार्ड वरती लावणे यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा, शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. हो, यावेळेला सरळ कॉमेंट्री स्टुडिओला अभिवादन करतोय जगदीश पाटील यांच्या बॅटमधनं हाय इन हँडसम 6. देत आहेत. जबरदस्त वर्क त्यांच्या माध्यमातून आमचे ग्राउंड स्टाफ आपल्याला बघायला मिळत आहेत. पुढे चेंडू, डाऊन द लेग सम, वाईड बॉल, एक्स्ट्राच्या रूपाने आणखीन एक रन स्कोर कार्ड वरती ऍड होईल. पोहोचले ती 23 वरती. जगदीश पाटील 5 मध्ये 9 बनवत आपला इरादा स्पष्ट केलाय फलंदाजानं आणि चांगलं मोमेंटम त्यांच्याकडे आहे. ते आता चांगल्या इनिंग मध्ये कन्वर्ट करण्यासाठी त्याला कंटिन्युअसली आपला फॉर्म कायम ठेवावा लागेल. सचिन घरात पुनश्च तयार होताना राऊंड विकेट यावेळेला गोलंदाजी मार्कवर.
हलकासा चेंज ऑफ द पेस. चेंडूला उडवले काउंट कॉर्नरला. सिंगल कंप्लीट करतायत. दुसऱ्या धाब्याचा अटेम नाहीये. धावसंख्या 1 ने 24 वर पोहोचली आहे. एकंदरीत जर आपण बघितलं पहिल्या इनिंग मधला 16 चेंडूंचा खेळ झालाय. 24 धावा आहेत स्कोर कार्ड वरती. कारण रन रेट आपल्याला 9च्या सरासरीने बघायला मिळतोय. सचिन गरत पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुनश्च गोलंदाजी ट्रॅकवर दाखल झालेले आहेत. ट्रॅकर होता, संधी होती. सुपर कव्हर रिझन मध्ये खेळताय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगलने सॅटिस्फाईड व्हावं लागतंय. 25 रन्स ऑन स्कोर कार्ड. 25 धावा. एक संयम ठेवलाय गोलंदाजीमध्ये. फ्रीडम देत नाहीयेत फलंदाजाला मोठे शॉट खेळण्यासाठी. प्रत्येक फलंदाजाच्या रडारपासून चेंडूला दूर ठेवण्याचं काम करतो जगदीश पाटील. एकमेव फलंदाज आहेत ज्याने एक षटकार त्यांच्या बॅटमधनं खेचलाय. सुंदर बॅटिंग. लॉंग ऑनला क्लिअर करणारा एक भव्य षटकार. जगदीश पाटील ऑन स्ट्राईक. याही वेळेला अलॉंग द कार्पेट प्रोटेक्शन आहे लॉंग ऑनला आणि फंबल झालंय तिथे. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 ने स्कोर कार्ड फ्लाय झाल्याने पोहोचलंय. 29 टेस्टीज आहे. जबरदस्त बॅटिंग जगदीश यांचं. एक सुंदर बॅटिंग आपण बघतायत. योग्य वेळी जगदीशच्या बॅटमधून आलेल्या धावा संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जात आहेत. तर एकंदरीत आपण 3 षटकांचा खेळ बघितला. बॅलन्स मध्ये मॅच उभी आहे. 18 मध्ये 29. एका चांगल्या स्थितीमध्ये पारगाव संघ सुद्धा बघायला मिळतोय आणि तेवढ्याच चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय आर्ची वॉरियर्स बहाडोली संघ. 3 षटकं परिपूर्ण झालेली आहेत. 59 प्रोजेक्टेड स्कोर इथून बघायला मिळत आहे. नवीन गोलंदाज कोण असेल आपण बघतायत. न्यूमॅन यश पाटीलला इंट्रोड्यूस केलं जाते. वीर तानाजी पारगाव संघ आपल्याला बघायला मिळतोय. समोर संजित आहेत, जगदीश पाटील आहेत आणि आता त्यांच्या अगेन्स्ट नवीन गोलंदाज यश पाटील. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी करण्यासाठी यश पाटील हा परिचित असा गोलंदाज आहे. षटक क्रमांक 4 घेऊन संजित आपल्याला बघायला मिळत आहेत. ऑन साइडला 3 खेळाडू प्रोटेक्शन साठी ठेवले गेले आहेत. लॉंग ऑन, मिड विकेट, टिप बॅकवर्ड टच लेग, लॉंग ऑफ, कव्हर पॉइंट. उलटा चेंडू गलीला चेंडू गेला होता. सिंगल कंप्लीट होती. 30 धावा स्कोर कार्ड वरती. तून मात्र यश पाटील यांना बघतोय. सचिन गरजच्या 2 षटकं संपलेली आहेत. यश पाटीलला मात्र 4थ्या षटकासाठी आमंत्रित केलंय. थोडस स्ट्रगल करतोय, धावा येण्याचा प्रयत्न करतोय आणि तशा धावा बघितल्या चांगल्या स्थितीमध्ये आहेत. इथून जर का चांगल्या धावा आल्या ते टार्गेट चांगलं देऊ शकतात. हो, यावेळेला चेंज ऑफ द पेस इन टू द गॅप आणि सरळ जातोय फ्लॅट 6. थोडासा गतीला परिवर्तन करण्याचा प्रयत्न आहे. जगदीशची बॅटिंग आज जबरदस्त बघायला मिळते. मेरिट वरती खेळताना बघायला मिळतोय. अतिशय उत्कृष्ट अशी बॅटिंग. सुपर कव्हरच्या डोक्यावरनं षटकार खेचत आपले इरादे स्पष्ट करतायत. 36 वरती स्कोर फ्लाय झालाय. गुड बॅटिंग. यश पाटील पुनश्च तयार होताना पुढील चेंडू घेऊन
ओ फुलटॉस दिशा दिले फक्त चेंडू थांबणार नाहीये. लॉंग लेगला क्लिअर करत येतोय चौकार एस्टचे. स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहे धावा येत आहेत. 2 चेंडूमध्ये 10 धावा. यश पाटील थोडासा प्रेशर आता यश पाटील कडे कन्वर्ट झालाय. त्याच्या मागचं कारण जगदीश पाटीलची बॅट आणि त्या बॅट मधून येणाऱ्या धावा संघाला उत्साह ऊर्जा देताना ओपोनेंट टीमच्या गोलंदाजाला हलकसं बॅकफुट वरती घेऊन जात आहेत. गतीला परिवर्तन पुनश्च चेंडू ट्रॅव्हल झालाय कव्हर्स पॉइंट मध्ये. सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा अटेम आहे. वेगाने येत आहेत. ताकद आहे इथे आपण बघतायत. धावसंख्या 41 वरती पोहोचली. पुनश्च आम्ही कॉल करतोय नेक्स्ट मॅच साठी. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. विकी 11 वाली विपक्ष गावदेवी 900 बी यांच्यातला बॅटल आपण आजच्या दिवसातील अंतिम मॅच कडे इनिंग ब्रेक मध्ये जाणार आहोत. तुर्तास 41 धावा. चौथं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. आणि इथे जबरदस्त सुपर कव्हर्सला डॉमिनेट करत येतोय आणखीन एक दर्जेदार षटकार. आता मात्र हे षटक भरपूर महागड वाटते. हलकासा चेंज ऑफ द पेस. थोडस गतीला परिवर्तन करताना अजूनपर्यंत 18 धावा खर्च केलेल्या आहेत. टोटल धावा जर आपण स्कोर कार्ड वरती बघितल्या तर 47 वरती पोहोचलेले आहेत. आणि या षटकातील शेवटचा चेंडू यश पाटील तयार होताना पुढील चेंडू सिंगल घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिटचा अटेम होता. धावसंख्या 1 ने पुढे जाते आणि पोहोचते 48. 4 षटकांचा खेळ संपलाय. 12च्या सरासरीने 48 धावा आपण बघताय. प्रोजेक्टेड स्कोर इथून 72 असेल एसटीचे. बाराच्या सरासरीने 48 धावा पोहोचतात. एक चांगली पार्टनरशिप बघायला मिळते. अठरा चेंडूमध्ये 42 धावांची पार्टनरशिप बघायला मिळते. आर्ची वॉरियर्स बहाडोळी संघाची योग्य वेळी एक जबरदस्त पार्टनरशिप बिल्ड झालंय. आकाश हो यावेळेला आपण बघतायत फर्निचर डिस्ट्रॉय होते. नाराज आहेत फलंदाज. क्लीन बोल्ड विकेट गिरता हुआ म्युझिक प्ले. आतमध्ये दाखल होत आहेत. चांगली बॅटिंग करत होते फलंदाज. इथे आपण बघतायत इष्टा उद्ध्वस्त क्लिंग बोल फर्निचर डिस्ट्रॉय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आकाशकडे एक जिम्मेदारी दिलीय वीर तानाजी पारगाव संघानं आणि ती हँडल करण्याचा पावित्र्य आहे त्यांचा.
यामुळे चांगला चेंडू बघायला मिळतोय. गलीला चेंडू ट्रायवर्ट झालाय वेगानं. डीप थर्ड मॅन मध्ये आपण बघतायत सुंदर क्षेत्ररक्षण. स्कोर कार्ड पोहोचते ते 49 वरती. तर आपण या ठिकाणी बघतोय अजूनही सक्सेसफुल बॅट्समन कडे आपण बघितलं. पाडोली प्रीमियर लीग गाजवल्यानंतर एक उत्कृष्ट फलंदाज मुनीत तेही डगआउट मध्ये आहेत. सक्सेसफुल बॅट्समन मध्ये त्यांचंही नाव घेतलं जातंय. पुढील अप्रतिम टायमिंग परंतु एक्स्ट्रा कव्हर्सला खेळाडू आहेत. 50 धावा स्कोर कार्ड वरती. टाइम शॉट आणि इथे पळी पाटील पाद होताना माघारी परत आहेत. न्यूमॅन आपण बघतायत मैदानाच्या आतमध्ये. सागर तरे दाखल होत आहेत. आणखीन एक धक्का दिला जातो. ह्या षटकामध्ये आपण बघितलं तर आकाश तरेला ज्या कामासाठी बोलवलं होतं वीर तानाजी पारगाव संघाचे जे संघनायक आहेत त्यांच्याकडे एक चांगली गेम प्लॅनिंग बघायला मिळते. मागची मॅच जर तुम्ही बघितली असेल आकाशला अंतिम षटकामध्ये बोलवलं होतं. इथे थोडंसं परिवर्तन केलं. 5व्या षटकामध्ये त्याला बोलवलं आणि त्यांच्या हातामध्ये चेंडू दिल्यानंतर ती जी जिम्मेदारी आहे ती जिम्मेदारी जबरदस्त हँडल करताना आपण बघताय. जो रनचा ओघ होता किंवा ज्या पद्धतीने धावा येत होत्या स्कोर कार्ड वरती त्याला पूर्णतः ब्रेक लावला गेलाय आणि अवघ्या 4 चेंडूमध्ये 2 धावा देत 2 महत्वाचे गडी बाद केलेले आहेत. नुमान सागर तरे स्ट्राईक वरती दाखल झालाय. याही वेळेला आपण बघतायत कॉट बँडची संधी होती समीरकडे. आणखीन एक निर्धाव चेंडू. जबरदस्त गोलंदाजी. संकट काळामध्ये वीर तानाजी पारगाव संघाचा एक आधारस्तंभ गोलंदाज स्पीड ब्रेकर गोलंदाज म्हणून आपल्याला बघायला मिळतोय. पूर्णतः ब्रेक लावला गेला विकेट टेकर गोलंदाज म्हणून 11 चेंडू हाताळताना 3 विकेट आणि अवघ्या 8 धावा ज्याने खर्च केलेले आहेत. पुढील चेंडू आणखीन एक डॉट बॉल. 12 चेंडू अवघ्या 8 धावा 3 गडी बाद करण्याचे एक जबरदस्त कामगिरी बघायला मिळते. ती म्हणजेच मॅन इन गोल्डन आकाश तरे. कमॉन डीजे. मध्ये बोलवलंय. 50 झालेले आहेत. इथून अबोव 60चं टार्गेट. मॅच खूप चांगल्या स्थितीमध्ये दिसेल परंतु अखिल तरे यांचा प्रयत्न असेल की कमीत कमी धावा खर्च करायचे आहेत. दुसऱ्या बाजूने आपण जगदीशला बघतोय 11 मध्ये 26 बनून खेळत आहे. कुठेतरी त्यांचा इरादा असेल की डेथ ओव्हर मध्ये जो माझ्याकडे मोमेंटम आहे किंवा ज्या लय मध्ये मी बॅटिंग करत आहे त्या लय मध्ये ज्या धावांची गरज आहे त्या माझ्या बॅटमधनं येणं गरजेचं आहे. अखिल अप्रतिम चेंडू बघायला मिळतोय. लॉंग ऑन ला खेळला गेलाय. एक धाव कंप्लीट होणार आहे. 51 धावा स्कोर कार्ड वरती आपण बघतोय. पुढील चेंडू घेऊन अखिल तरे पुनश्च तयार होतील. अप्रतिम चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. लॉंग ऑनला अलॉंग द कार्पेट खेळला गेलाय. सिंगली मिळेल धावसंख्या 52 वरती पोहोचते.
परंतु जगदीश पाटील इथे स्ट्राईक वरती आपल्याला बघायला मिळत आहेत. पुढील चेंडू 52 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. बँडची संधी हुकले. आपण बघताय जगदीश पाटील या ठिकाणी मागे परतताना विकेट आपला सॅक्रिफाईस करताय. टेस्टच आहे. दरम्यान पुढील चेंडू याही वेळेला मिस टाइम शॉट आहे. लॉंग ऑनला चेंडू खेळला जाईल. सिंगल मिळेल. सन्माननीय व्यक्तिमत्व प्रभूजी कुडू साहेबांचा शुभागमन आमच्या मुख्य मंचावरती होतोय. त्यांचं शब्द फुलाणी करूया आपण. हार्दिक हार्दिक स्वागत. स्कोर कार्ड वरती पूर्णतः ब्रेक लावला गेलाय. 53 वरती 5. अखिल चांगली गोलंदाजी आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 48 होत्या. तदनंतर मात्र आकाश तरे आणि अखिल तरे यांची अप्रतिम टप्प्यावरचं नियंत्रण गोलंदाजी बघायला मिळाली आणि संपूर्ण स्कोर कार्ड वरती ब्रेक लावला गेलाय रनचा. इथे आपण बघतायत लॉंग ऑफला चेंडू. दरम्यान इथे मात्र आपण बघतायत फलंदाज बाद होताना टार्गेट सेट केले गेले. 54 धावांचं शेवटच्या चेंडूवरती आपण बघतायत फलंदाज बाद. त्याच्यानंतर 54 धावांचं टार्गेट सेट केले. आपण वळूया नेक्स्ट मॅचच्या टॉस कडे. एका बाजूने विक 11 वालीव संघ आपल्याला बघायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूने आपण बघणार आहोत गावदेवी नवसई बी. दोन्ही संघाच्या संघनायकांना मी विनंती करतोय प्रभूजी कडू सरांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करायचा आहे. चला बो टीम कॅप्टन वालीव संघाचे विकेलेम वालीव संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. गावदेवी नवसई बी. उत्कृष्ट मॅच, एक चांगलं नियोजन. क्वालिफायर मॅच आपण बघतोय. सुपर 8 कडे जाणारे दरवाजे प्रशस्त होतील आणि संडे मध्ये पुनश्च एकदा खेळण्याची संधी मिळणार आहे विनिंग टीमला. एका बाजूने विक 11 वालीव संघ या ठिकाणी अवेलेबल झालेला आहे. तर मी विनंती करतोय गावदेवी नवसई बी आपण संघनायक पाठवा टॉस साठी. या लवकर. पण वारंवार यासाठी अनाउन्समेंट करतोय की थोडस एक छोटी बाईट घेता येईल. इनिंग ब्रेक मध्ये वेळ आपल्याकडे असतो. एक वेळेचं एक चांगलं मॅनेजमेंट असलं की तुम्ही काय बोलता, तुमचं काय गेम प्लॅनिंग आहे, संपूर्ण क्रीडा रसिकांच्या सोबत ते शेअर केलं जातं आणि मग मॅचला खूप चांगल्या पद्धतीने बघितलं जात आहे. सन्माननीय व्यक्तिमत्व आपण बघतायत. माननीय महोदय प्रभूजी कुडू साहेबांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करणार आहोत. चॉईस हवी आहे, कोणी बोललं चालेल. तर आपण बघतायत गावदेवी नवसई बी संघाचा कॉल आहे. माहिती आहे ना कॉइन काय? नागदाई देवी आणि आयकवीर. प्रभूजी कुडू सर या ठिकाणी कॉइन आयकवीर आहे एका बाजूने आणि नागदाई देवी. आयकवीर असा कॉल आहे आणि आयकवीर आलेला आहे. टॉस जिंकलाय. काय असेल डिसिजन? क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. काय असेल गेम प्लॅनिंग? ज्या पद्धतीने वालीव संघ चांगल्या टच मध्ये त्यांच्या संघनायकाने सांगितलं की आमचे टीम वर्क जबरदस्त आहे आणि आमच्याकडे एक डीप बॅटिंग लाईन आहे, एक चांगली गोलंदाजी आहे. तर आम्ही शर्तीचे प्रयत्न नक्कीच करणार आहोत. तर किती धावापर्यंत थांबण्याचा गेम प्लॅनिंग असेल? प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस बघायला मिळतील? टॉस जिंकला असता काय घेतलं असतं? आता बॅटिंग मिळते. किती धावा एक चांगली टफ फाईट मॅच बघायला मिळू शकते? 80+ बेस्ट ऑफ लक विक 11 वालीव संघ आणि गावदेवी नवसई बी. टॉस जिंकला आपण या ठिकाणी बघताय गाव
गावदेवी नवसाई ब संघाने घेतले प्रथमतः शतरक्षण. आमंत्रित केले प्रथम बॅटिंग साठी विकी 11 वालीव संघाला. फोटो कॉमेंट्री स्टुडिओ. आपण इकडे बोलतो ते पण आवाज जाते. मग तो कुठला तरी फंक्शन चालू राहिला. तेच त्याला बोलतो काहीतरी कुठला तरी फंक्शन चालू राहिला 100%. आवाज पण नाही येत ना. तुझा आवाज आला. आवाज कसला असेल? आहेत आणि आज त्यांचा वाढदिवस. वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. हा दिवस आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ हीच आई सतुआई चरणी प्रार्थना. नरेशजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत अगदी वेळेवर. म्हणतात ना चहाला वेळ नसतो, वेळेला चहा हवा. आणि ती चहाची चवच एक जिभेवर रेंगाळते. पण नरेशजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. भगवानजी पाटील साहेब नेहमीच एक तत्पर असं व्यक्तिमत्व. क्रिकेटवरचं नितांत प्रेम. पारगाव टीम साठी लगातार 3 षटकार जर कोणत्याही बॅटरने जर ठोकले तर 500 रुपयांचं कॅश प्राइज लागलं गेलंय. आदरणीय भगवानजी पाटील साहेब. छत्तीस बॉल 54 रन. पहिलाच बॉल ऑफ द बेस्ट. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. पहिलाच बॉल आकाश तरेच्या बॅट मधून स्ट्रेट ड्राईव्हचा नेत्रदीपक फटका पाहायला मिळतोय. टेक्निकल साऊंड आपल्याला पाहायला मिळतोय. वन शॉट आकाश तरे. पहिल्याच बॉलवर धमाकेदार संदेश पाटील यांच्या स्वागतासाठी 4 रन. चांगला फटका खेळला होता. ओव्हर पिच बॉल होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं मंजित गुडू यावेळेला दर्शवत असताना पहिल्याच बॉलवर धमाकेदार सुरुवात होत असताना पाहायला मिळते. 54 धावांचा पाठलाग करताना यावेळेला ऑन साईडला पिकअप शॉट आहे. बल्ली मात्र पुढे सरसावेल त्याला बीट केलंय आणि बॉल सरळ निघून चाललाय षटकारासाठी. चौकारानंतर आलेला हा खणखणीत सनसनाटी आई एकविरा चषक षटकार. ऍक्शन रिप्ले पहा. बॅकलिपचा वापर केला होता. पोझिशन मध्ये आले. युजर्स फुटवर्क अप्रतिम पाहायला मिळालं आणि काय बॉलला फॉलो केलंय राज निजाई आणि प्रिन्स यांच्या माध्यमातून. अतिशय चांगला कणखर फटका होता. टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक अँड टॅलेंट या 2 बॉलवर आकाश तरीच्या खेळपट्टी अगदी प्रेमात पडलेली आहे. ग्रेट स्टार्ट. या बॉलला आपण पाहिलं तर ऑफ्टनच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केले गेले. थोडासा दबाव जर स्पष्टपणे दिसतो गोलंदाजाच्या चेहऱ्यावर. अल्पेशला आपण पाहतायत. अप्पूला आपण पाहू शकतायत. 11 रन झाले. स्टार्ट चांगली झाले. 5 वेळा 5 वेळा आपण पाहिलं 6 बॉलवर 6 षटकार मारण्याची किमया साध्य केली आणि क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. दांडीगुल बॅक टू द डगआउट गॉन. बॅटची एज आणि सरळ यष्ट्यांचा वेध घेणारा हा बॉल पाहायला मिळाला. कमबॅक केलंय. सचिन गरत एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक अनुभवी असा दर्जेदार फलंदाज लेफ्ट हँड बॅटर.
चौकार आला होता, षटकार आला होता, त्यानंतर मात्र थोडंसं कुठेतरी सावध पवित्र घेऊन खेळायला हवं होतं, परंतु हे फक्त बोलून आणि सांगून चालणार नाहीये. क्रिकेटचा खेळच असा आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 11 वर जाऊन पोहोचली गेले एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता बरोबर झालं का? इको कर, इको कर, इको कर, इको खोल, इको थोडासा खोल, इको खोल. 10 जण कमेंट करतात. गोलंदाज पूल आपण पाहतायत. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर राऊंड द विकेटने न्यू बॅटर वेद घरत. ऑन साईडला क्रॉस बॅटचा वापर जरूर केला गेला होता. एक रन मिळेल वेद घरतच्या बॅटमधून. बली पुढे सरसावेल तत्पूर्वी थोडेसे चाच पडतायत आणि फेकेपर्यंत एकच रन्सवर जरूर आपल्याला पाहायला मिळतं. सॅटिस्फाईड मानावं लागेल. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचतेस जवळजवळ 12 या धावसंख्येवर. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 बॉलच्या समाप्तीनंतर 32 बॉल आणि 42 रन हे सामन्याचं समीकरण. सध्या भरत पाटील आमच्या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतात मॅचचा आनंद घेत असताना. पिंटू वझे मॅचचा आनंद घेत आहेत. यावेळेला ऑन साईडला सचिन गरजचा अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. पॅडन शॉट आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. बॉल फार वेगाने निघून जातोय. आत्मविश्वासा सहित बॉलने मात्र बाउंड्री लाईनचा वेध घेतला आणि इथून येतोय एक अप्रतिम नेत्रदीपक चौकार. गुड शॉट. टेक्निकल प्रॉब्लेम. गाणी वाजव, गाणी वाजव. 16 रन झालेत. प्रॉब्लेम स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॉल डिरेक्ट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला गेलाय. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ संपन्न होत असताना संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली गेले. आता 30 बॉल आणि 38 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं वीर तानाजी पारगाव या टीमसाठी. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. या ऐकूया आपण सौरभ तरे डीजे इन द मिक्स. म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते पूर्ण महाराष्ट्राला या गाण्याने ट्रेंड जरूर ऐकायला मिळतं. ट्रेंडिंगला सध्या हे गाणं आपल्याला पाहायला मिळतं. अजय गायकवाड रॉकी ग्रुप चषकाला गेल्या वर्षात त्यांनी भेट दिली होती आणि त्यांच्या सुपुत्राने सुद्धा मात्र भेट दिली गेली होती. रॉकी ग्रुपचं रॉकी दादा आणि त्यांचं नातं एक घनिष्ठ पाहायला मिळतं आणि तो आवाजाचा धनी पाहायला मिळतोय. ऑन साईडला वेद गरजचा फटका मात्र आपण पाहिलात तर थोडासा फसला गेला होता. शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न केला. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 17 धावा. 54 धावांचा पाठलाग करत असताना निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे अतिशय चांगलं मेहनतीचं मैदान आपल्याला पाहायला मिळतं. रुपेचे नरेश पाटील साहेब यांची ही स्पर्धा पुढच्या वर्षात या स्पर्धेचं स्वरूप बदलताना आपल्याला पाहायला मिळेल यात ती मात्र शंका नाहीये. पुन्हा एकदा बॉल तयार. चांगला बॉल होता. अप्रतिम ओव्हर द विकेटने येत असताना सागर तरेने गेल्या मॅच मध्ये जशी गोलंदाजी केली पुन्हा एकदा सातत्य आपल्याला पाहायला मिळतंय आणि सातत्य खूप महत्वाची भूमिका असते. गेल्या मॅच मध्ये काय झालं यापेक्षा या प्रेझेंट मॅच मध्ये मी काय करणार आहे हे जेव्हा तुम्ही स्वतःच्या मनाला विचारतील त्यावेळेला सर्वोत्तम देतील. ऑन साईडला मनगडाचा चांगला वापर केला आणि सरळ बॉलला फेकून दिलंय. फ्लॅट 6 टेस बुलेट शॉट. षटकार 6 धावा.
चांगला फटका खेळला होता. ज्या पद्धतीने सचिन गरत या नावासाठी ओळखला जातो, या खेळासाठी ओळखला जातो. ऑन साईडला मिस्टामिक स्ट्रोक आहे. संजित पाटील पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. चांगली फिल्डिंग, ग्राउंड फिल्डिंग संजितची चांगली असते. बॉडी लँग्वेज त्याची नेहमीच पॉझिटिव्ह पाहायला मिळते. तुमचा अप्रोच इंटेंट मॅग्निफिसंट असायला हवा. दोन सध्या पंच आपण पाहतायत, चांगले हाईट असलेले दोन पंच आणि नेहमीच चांगलं बॉन्डिंग आपल्याला पाहायला मिळतं या पंचांच्या माध्यमातून. राखीजी राऊत सर आणि अजितजी म्हात्रे सर. तिसरे पंच आशुतोष वेवारे सर यांना आपण पाहतायत. यावेळेला फोर्स केलंय, समोर खेळलेत, फिल्डर येत आहेत आणि बली आता मात्र या वेळेला इझी कॅच. हे काय घडलं गेलं, ओ माय गॉड. मात्र इथून आपण पाहिलं तर हा झेल सुटला. एक सोपा झेल होता, इझी घेण्याच्या प्रयत्नात तो झेल अंगलट आला. इथून एक रन मिळेल वेदगरेच्या बॅटमधून. पहा हा झेल कसा सुटला, अगदी सोपा होता. थर्ड अटेम्प्टला टिपण्याचा प्रयत्न केला, परंतु तिसऱ्या वेळेला बॉल जमिनीवर जाऊन आदळला आणि इथे कॅच ड्रॉप्ड. ऑन साईडला काय फटका खेळलाय, व्हॉट अ शॉट, माइंड ब्लोईंग, मॅग्निफिसंट अँड फॅन्टास्टिक स्ट्रोक बाय सचिन गरत. षटकार 6 धावा. आता विजयासाठी 23 रनची आवश्यकता आहे. बॉल आहेत तुमच्याकडे 24 आणि 24 बॉल मध्ये 23 रन. सचिन गरजच्या बॅटमधून 6 बॉल मध्ये 17 रन. नीट 23 रन्स फ्रॉम 24 बॉल्स टू विन. आक्रमकता दाखवली. अतिशय सेवा करत असताना नरेजी पाटील साहेब यांना आपण पाहतायत. प्रत्येक व्यक्तिमत्वाला आपुलकी आणि माणुसकीचं नातं कसं असावं, मग तो लहान मुलगा असो, बुजुर्ग माणूस असो, मात्र त्यांचं प्रेम नेहमीच हे आपल्याला पाहायला मिळतं. भगवानजी पाटील साहेब सध्या मात्र यावेळेला वेळेत वेळ काढून या मॅचचा आनंद घेत असताना व्यासपीठावरून पाहायला मिळत आहेत. प्रफुल्लजी कुडू आज बर्थडे मॅन, त्यांचं सुद्धा मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. संघाची धावसंख्या 31, लॉस ऑफ 1 विकेट, 2 षटकांचा खेळ झालाय. यानंतर शेवटची मॅच रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 टीम्स मधून कोणता संघ पुढे येईल. यावेळेला वेदगिरत चान्स घेतला होता, पुल करण्याचा प्रयत्न आणि चांगला झेल टिपला गेलाय. त्या ठिकाणी आपण पाहतायत. गुड कॅच, फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट, गॉन. धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्मिथ घटाळला पाहतायत. वय वर्ष फक्त 18, परंतु काय बॅटिंग केली होती. त्याला जेव्हा मात्र प्रश्न विचारला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये की स्मिथ अशा प्रकारचे तू स्ट्रोक खेळतोय की जणू काही लेदर बॉल क्रिकेटचं प्रशिक्षण तू घेतोय आणि त्या अनुषंगाने तू बॅटिंग करतोय, तर या मागचं रहस्य काय आहे. तर तो म्हणतो की मी रोज प्रॅक्टिस करतो आणि प्रॅक्टिस केल्याने तुम्हाला हेच ते फळ मिळतं. मागील मॅचचा विचार करता 4 षटकार ज्याच्या बॅटमधून आले होते. चांगला बॉल होता, चांगला रिस्पेक्ट यावेळेला देत असताना अल्पेश पाटील अप्पुला. आणि हेच उत्तम दर्जाचं क्रिकेट असतं. प्रत्येक बॉल तुम्ही षटकार आणि चौकार मारू शकणार नाही, ती ताकद असते. परंतु योग्य त्या वेळेला योग्य त्या ठिकाणी जर तुम्ही चांगली बॅटिंग केली तर डेफिनेटली एक तुम्ही परिपक्वतेचे खेळाडू म्हणून बनले जाता. 32 धावा झाले. सध्या आपण पाहिलं तर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये वीर तानाजी पारगाव टीम. अल्पेश पाटील 17ला 2 विकेट्स आता त्याच्या खात्यामध्ये. ऑफ साईडला सेन्सिबल बॅटिंग खेळत असताना समंजसपणाचं क्रिकेट खेळलं गेलंय. समजूतदारपणाचं क्रिकेट कसं असावं आता बल्ली मात्र यावेळेला सांगतोय, आता मला थांबायचं नाहीये,
मात्र आता चांगली ग्राउंडिंग फिल्डिंग करायची आहे, ग्राउंड फिल्डिंग करायची आहे आणि तेच केलं आतापर्यंत. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 33 ला 2. 7 बॉल मध्ये 18. सचिन गरत चांगली बॅटिंग करतोय. यावेळेला सर बॅटचा काय फटका पॉवरफुल पाहायला मिळतोय. वाह, स्मिथ घाटाळ सुपर क्लासी षटकार. 6 धावा. नवीन चेहरा येणाऱ्या कालावधीमध्ये हा खेळाडू मात्र खूप उंची गाठेल यात ती मात्र शंका नाहीये. ज्या पद्धतीने त्याचे तंत्रशुद्ध फटके पाहायला मिळतात, बरोबर मिडल ऑफ द बॅटने मेरिटवर खेळतोय. खराब फिल्डिंग. 4 रन. सरळ बॉल मात्र या पटेल यांच्या स्वागतासाठी आणि राजेंद्र गरत यांच्या स्वागतासाठी येतोय. या चौकाराने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचतोय 43 रन. 43 सही खिलाड़ी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेलता है. सुपर बैटिंग, सुपर बैटिंग. यावेळेला हेलिकॉप्टर शॉट जरूर खेळला गेला. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फिल्डर पुढे सरसावतील, त्याला बीट करा. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका अगदी नेत्रदीपक. पॉवरफुल बॅटिंग. चौकार. गुड शॉट. 4 रन. त्यांच्या माध्यमातून आलेत आणि 100 रुपये भगवानजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आलेत. सुपर बॅटिंग, टॅलेंट आणि टायमिंग काय आहे स्मिथ घाटाळकडे. जबरदस्त. या बॉलला लेफ्ट केलं होतं. व्हाईट यॉर्करने बॉलची सांगता झाली. पहा, तुम्ही चांगलं क्रिकेट खेळता, टॅलेंट असतात. अलीकडच्या काळामध्ये खूप टॅलेंट भरलेला आहे, परंतु 1 ते 2 मॅन ऑफ द मॅच घेतल्यानंतर तुम्ही हवेत उडू नका. मात्र क्रिकेट खेळताना तुम्ही जमिनीवर पाय ठेवूनच क्रिकेट खेळा. डाऊन दी अर्थ राहा. सन्मानाने वागा. सिनियर खेळाडूंचा आदर करा. एकजूटपणाने क्रिकेट खेळा, तरच मात्र क्रिकेट तुमचा सन्मान करेल. राजेंद्र गरत यांच्या स्वागतासाठी 4 रन. चौकार. सचिन गरजच्या बॅटमधून चौकार येतोय आणि संघाची धावसंख्या आता 51 धावा. 3 रनची आवश्यकता आहे. वजीर साहेब यांचं आगमन. चौकार आणि भव्य स्वागत व्यासपीठावर आणि पुन्हा एकदा चांगला फटका खेळला होता, परंतु सचिन घरतच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये अनेकला प्रमोट केले गेले. कुठे या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाली आमचे 12th मॅन पार्थ यावेळेला आहेत आणि संपूर्ण मात्र ही इत्याभूत माहिती देत आहेत. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद असेल. स्मिथ घाटाळ ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय ना, अप्रतिम. त्याच्या बॅटमधून 4 बॉलमध्ये 15 त्याचा बॅटिंग एव्हरेज आणि स्ट्राईक रेट अप्रतिम पाहायला मिळतोय. सुपर बॅटिंग. गोलंदाजी मार्कवर येतोय. संजित पाटील आपण पाहतायत, एक वकील स्वतः आहेत, ऍडव्होकेट आहेत.
आतमध्ये येणारा बॉल होता, मात्र पंचांकडे अपील केली, परंतु पंचांनी अपील फिटावून लावली. कदाचित बॅटची हलकीशी एज आणि त्यानंतर मात्र शरीराचा वेध घेतला गेला होता. 1 रन मिळेल. 53 रन्स, 14 बॉल आणि 2 रन. ज्या पद्धतीने स्मिथ घाटाळ बॅटिंग करतोय त्याच्या बॅटिंगचे दिवाणे आता होत चाललेत या विभागामध्ये, पंचक्रोशीमध्ये. या वेळेला अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेला आणि विजयाचा चौकार. सुपर बॅटिंग स्मिथ घाटाळ. काय बॅटिंगचा दर्जा पाहायला मिळतोय. स्टँडर्ड कसा असावा, एखादा प्रोफेशनल खेळाडू ज्या पद्धतीने बिंदास्त बॅटिंग करतो ना, त्या पद्धतीने मात्र स्मिथची बॅटिंग सगळ्यांना आवडेल अशा प्रकारचे त्याचे शॉट सिलेक्शन पाहायला मिळाले. चला, हँडशेक केल्याशिवाय मैदानाचा ताबा सोडायचा नाहीये. प्रफुल्लजी कुडू साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया. बड्डे मॅन म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. प्रफुल्लजी कुडू साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान. या स्पर्धेचे शिल्पकार, प्रणेते, आनमान शानमान सन्मान आदरणीय रुपेजी नरेश पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात येत आहे. धन्यवाद प्रफुल्लजी कुडू साहेब. मी भगवानजी पाटील साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी वितरित करूया. चला, या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आकाश तरे ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 2 षटका, 8 धावा, 3 विकेट. भगवानजी पाटील साहेब आणि प्रफुल्लजी कुडू यांना मी विनंती करेन की आपण सुद्धा या आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. थँक्यू व्हेरी मच जगदीशजी पाटील साहेब आणि संपूर्ण टीमचं मनपूर्वक धन्यवाद आहे. या भगवानजी पाटील साहेब यांना सुद्धा मी विनंती करेन आपण या आकाश तरे. मेडल देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. आकाश तरे. आणि ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतोय कुमारी ओवी दीपक पाटील अन्वी फोटो स्टुडिओ यांच्या माध्यमातून. आणि रोहन गावड. आकाश जास्त वेळ घेणार नाहीये. ज्या पद्धतीने पहिल्या 1 ते 2 बॉल चांगले फेस केल्यानंतर गोलंदाजीमध्ये तर चांगली गुणवत्ता दाखवतो, परंतु आता या सुपर 8 मध्ये तुम्ही पोहोचलेले आहात, तर डेफिनेटली आता चांगला फलंदाजीवर फोकस राहील. ॲक्च्युली सुपर 8 मध्ये पोहोचलोय, पण मी संडेला असेल मला वाटत नाही, कारण की माझी ड्युटी लागली पुण्याला, तर मी आता इकडे पुन्हा रवाना होणार आहे. म्हणजेच गैरहजेरीमध्ये मात्र संघाला उतरावं लागणार आहे. या स्पर्धेचं आयोजन कसं वाटतं? आयोजन सांगायला गेलं तर ॲक्च्युली खूप चांगलंच असतं. यावर्षी थोडंसं रुपेशदाला प्रॉब्लेम झाला, कारण की APLची टुर्नामेंट इकडेच होती आणि ती दोन्ही टुर्नामेंट ॲडजस्ट करायचं म्हणून त्याला थोडंसं त्रास झाला असेल, तरी पण त्यांनी खूप चांगलं आयोजन केलं. थँक्यू व्हेरी मच आकाश. आणि आपला प्रवास सुखकर हो. तर या स्मिथला मी विनंती करेन, स्मिथ घाटाळ चिमिट या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळाले. रुपेजी पाटील साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण स्मिथला देऊया 200